नमस्कार बंधू आणि बहिणींनो, संजीव कुमार चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज आपण पुनर्नवा हा बघा सफेद पुनर्नवा याची माहिती घेऊया। बंधू आणि बहिणींनो, पुनर्नवा हा दोन प्रकाराचा आढळला जातो, एक लाल आणि एक सफेद। माझ्या हातात आहे तो सफेद पुनर्नवा आहे। तर ह्या पुनर्नवाला नाव कसं पडलेलं आहे, कारण हा माणसाचं पूर्ण काया बदली करू शकतो एवढी ताकद ह्या पुनर्नवामध्ये आहे, म्हणून याचं नाव पुनर्नवा पडलेलं आहे। आणि जे आम्ही औषधं बनवतो, म्हणजे मी औषध जे बनवतो त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हे औषध असतं। माझ्या बंधू आणि बहिणींनो, निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं आहे, त्याचा उपयोग करा। तर चला मित्रांनो आणि बंधू आणि बहिणींनो, आज आपण सफेद पुनर्नवाचा उपयोग कसा करू शकतो आणि दिसतो कसा तो। सफेद पुनर्नवाची पाने अशी आहेत, दिल आकाराची। हे बघा, ही पाठची बाजू पांढरी आहे, अशा काडींचा अंतर आहे। प्रत्येक काडीमध्ये एक फांदी आणि फूल असतं गुलाबी कलरचं। तर चला मित्रांनो, आपण जर कधी संजीव कुमार चॅनलवर पहिल्या वेळी भेट देत असल्यास तर लाईक करा, शेअर करा। मित्रांनो, जी आज मी आपल्याला माहिती देणार आहे ती आपल्या मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये पाठवा, जेणेकरून कुठल्याही व्यक्तीला ती उपयोगी येऊ शकते। आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे, जो व्हिडिओ मी बनवतोय हा प्रसिद्धीसाठी न करता हा व्हिडिओ फक्त आपण निरोगी राहावं यासाठी माझे प्रयत्न आहे। तर चला मित्रांनो, आपण वेळ न घालवता पुनर्नवाची आपल्याला मुळी किती उपयोगी आहे याची माहिती करून घेऊया। आणि पुनर्नवा हा आपल्याला सहज आपल्या शेतामध्ये, शेताच्या बांधावर, रोडला, कडेला, घराच्या आजूबाजूला सहजरित्या मिळणारी वनस्पती आहे, वेलवर्गीय वनस्पती। तर हिचा उपयोग कसा करून घ्यायचा आपल्याला। तर मित्रांनो, ज्या कोणी व्यक्तीच्या डोळ्यात फूल पडलं असेल, म्हणजे फूल जे बहुतेक लोकांच्या डोळ्यामध्ये फूल तयार होतं, ते आपले बुबुळ असतात, त्या बुबुळावर फूल जे येतं, त्याच्यासाठी सफेद पुनर्नवाची मुळी खूप उपयुक्त आहे। तर मित्रांनो, मग तिचा उपयोग कसा करायचा आपल्याला। ज्या कोणी व्यक्तीच्या डोळ्यात जर फूल पडलं असेल, अशा व्यक्तींना सफेद पुनर्नवाची मूळ घेऊन यायची, आपण स्वच्छ धुवून टाकायची आहे। आणि गाईचं तूप, आपल्या स्वदेशी गाईचं तुपात ही उघळून घ्यायची। आणि ही उघळून आपण रात्री झोपताना जर कधी ज्या व्यक्तीच्या डोळ्यात फूल पडलेलं आहे त्याच्या डोळ्यात जर कधी अंजन भरतोय याचं आलं, तर थोड्याच दिवसात ते फूल पूर्ण नायनाट होतं, ते पूर्ण निघून जातं। आता दुसरा सफेद पुनर्नवाच्या मुळीचा दुसरा उपयोग कुठला आहे। ज्या कोणी व्यक्तीला रात आंधळेपणाचा त्रास जाणवतोय, तो इतका भयंकर त्रास आहे की त्या व्यक्तीला संध्याकाळी 6च्या नंतर घराच्या बाहेर निघणं देखील मुश्किल होतं। बाहेर कुठं गेला तर त्या व्यक्तीला घरी आणावं लागतं, इतका भयंकर हा आजार आहे। तर याच्यात कसा उपयोग करता येईल आपल्याला। तर आपल्याला सफेद पुनर्नवाची मुळे आणायची आहे। आपण जे भात शिजवतो त्याची जे पेज निघते वरती, काजी, त्या काजीमध्ये याला आपण उघळून घ्यायची
आणि उघडून रात्री झोपताना त्याचं अंजन जर कधी आपण थोड्या दिवस केलं तर रात आंधळेपणासुद्धा हा पूर्णपणे नष्ट होतो. इथपर्यंत याची ताकद आहे. आता तिसरं काम या पुनर्नवाचं, ज्या कोणी व्यक्तीच्या डोळ्यावर जाळं म्हणजे पडदा येतो, आपल्या जो दिसणारा जो बिंदू आहे त्याच्यावर जो पडदा येतो त्याला आपण जाळं म्हणतो. कुठले लोक त्याला पडदा म्हणतात. तर त्याच्यावर कशा पद्धतीनं उपयोग करायचा आपण सफेद पुनर्नवाची मूळ आणायची आहे आणि आपल्या घरात जे पाणी आहे पिण्याचं त्याच्यात आपल्याला चंदनासारखं उघळून घ्यायचं आहे आणि ते उघळलेलं चंदनासारखा जो अर्क निघतो तो रात्री झोपताना ज्या व्यक्तीला पडदा म्हणजे जाळं झालेलं आहे त्याच्या डोळ्यात जर कधी आपण भरतोय तर मित्रांनो थोड्या दिवसात ते पूर्णपणे जाळं निघून जातं. आपण स्पष्टपणे बघू शकतो. एवढी ताकद या पुनर्नवामध्ये. तरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो आपल्याला अशाच नवीन वनस्पतीच्या माहितीसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. नमस्कार.